नमस्ते मंडळी. तर हे आहे प्राजक्ताचं झाड. तर ह्याचं झाड आपल्या अंगणात आहे तुळशीभोवती. तर ह्याचा सडा छान पडतो. तर आपल्याकडे पाऊस मध्ये मध्ये चालू झालेलाच आहे. तर आम्ही ह्याच्या फांद्या थोड्या बारीक केल्या आणि इथे जिबू बघाल तर आमचा ना मध्ये मध्ये खूप वळवळत असतो. त्याचं मोठं काम असतं. तर ज्या आपण फांद्या मगाशी तोडल्या तर ह्या आपण काकडीच्या वेलासोबत त्याचं चारी बाजूने कुंपण केलंय. कारण त्याचा जो काकडीचा वेल वाढणार आहे तो याच्यावरतीच येईल आणि ही जी पानं आहेत ती गळून जातील आणि आपला वेल याच्यावर हळूहळू येईल. तर इथे जो पसारा झालेला कचरा झालेला तो वाघमीने छान आवरलेला होता. आणि हा बघताय तो हा सुरण आहे. त्याचा आता हा कोंब आहे. आता हा मी रुजत घालणार म्हणजे लावणार. मग ह्याला खाली दुसरा सुरण तयार होणार. हे जे इथे गोल दिसतंय ना ह्याचा सुरण तयार होणार. तर हा सुरण आपल्याला मातीत रुजत घालायचा आहे. त्याच्यामुळे इथे पहिली माती खणून घेतली आणि हा सुरण आपल्याला लावलेला आहे. सुरणला माझ्या मते 1-2 वर्ष तरी लागतात. तर चला भेटूया नवीन व्लॉगमध्ये.